फक्त 16 वर्षाची मुलगी आणि समोर पूर्ण ब्रिटिश साम्राज्य. अरे रे, ना मोठी सेना ना बंदुका, पण तरीही तिने इंग्रजांना गुडघ्यावर आणलं. ही कोण होती? कुठून आली होती? ही आहे कथा राणी गायदिनलू, जिला आजही म्हणतात आदिवासींची शरणी. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक मोठी नावं आपण ऐकतो, पण काही वीर, काही वीरांगना अशा आहेत ज्यांची कथा अजूनही इतिहासाने लपवून ठेवलेली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका लहान मुलीची कथा, जी जंगलात वाढली, जिने अन्याय पाहिला आणि शेवटी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं. ही फक्त एक कथा नाही, हा आहे धैर्याचा इतिहास. कधी न समोर आलेला इतिहास, एक लपलेलं सत्य. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला अशाच अनसुनी इतिहासाच्या सत्यकथा आवडत असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढे जी कथा येणार आहे ती तुमच्या अंगावर शहारे आणेल. 16 वर्षाची मुलगी विरुद्ध ब्रिटिश साम्राज्य. इतिहासातील सर्वात धाडसी आदिवासी राणी होती. 26 जानेवारी 1915 चा तो दिवस होता. ईशान्य भारतातील डोंगरांमध्ये वसलेल्या एका छोट्याशा अशा गावात या गायदिनलूचा जन्म झाला. ती एक मुलगी होती. ही मुलगी पुढे जाऊन ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देईल असं त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं. ती होती गायदिनलू. ती एका साध्या झेलियाग्राम या नागा आदिवासी कुटुंबात जन्मली होती. घर म्हणजे एकदम छोटंसं लाकडाचं. आजूबाजूला असं दाट जंगल होतं आणि निसर्गाशी एकरूप झालेलं तिचं जीवन होतं. त्या काळात ना वीज होती, ना शाळा व्यवस्थित, ना आधुनिक सोयीसुविधा, परंतु एक गोष्ट भरपूर होती, तो म्हणजे स्वाभिमान, परंपरा आणि एकमेकांवर प्रेम. लहानपणापासूनच गायदिनलूचं निसर्गाशी खास नातं होतं. ती रोज सकाळी उठायची आणि डोंगरामध्ये फिरायला जायची. पक्ष्यांचा आवाज ऐकायची, नदीकाठी बसायची, झाडांशी जणू संवाद साधायची. तिच्यासाठी जंगल फक्त जागा नव्हती, ते तिचं घर होतं. इतर मुली जिथे घरात खेळत असायच्या तिथे गायदिनलू वेगळीच होती. ती जंगलात निर्भयपणे फिरायची, कठीण वाटांवर चढायची, संकटांना तोंड द्यायची, घाबरत नव्हती. लहानपणापासूनच तिच्यात एक आगळी वेगळी ताकद होती. गावातील लोक म्हणायचे, ही मुलगी काहीतरी मोठं करणार. लहानपणापासूनच अन्याय पाहिलेली ती मुलगी आता मोठी होत होती, पण तिच्या आयुष्यात एक असा क्षण येणार होता जो तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. जादू नाग यांची तिच्या जीवनात एंट्री झाली. त्या काळात नागा आदिवासींमध्ये एक प्रभावशाली नेता होता, जादू नाग. तो फक्त नेता नव्हता, तो होता आध्यात्मिक गुरु, समाजसुधारक आणि ब्रिटिशांविरुद्ध उभा राहिलेला योद्धा. त्याने एक आंदोलन सुरू केलं, हरेका मोमेंट. आंदोलन म्हणजे काय? हे आंदोलन फक्त राजकारण नव्हतं, हे होतं आदिवासी संस्कृती वाचवण्यासाठी, ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी. ब्रिटिश लोक आदिवासींवर जबरदस्ती करत होते, कर लावत होते, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होते, त्यांच्या धार्मिक प्रथा बदलायला भाग पाडत होते आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणत होते.
हे सगळं थांबवण्यासाठी हेराका आंदोलन सुरू झालं आणि येथूनच सुरू होणार होता एक क्रांतीचा प्रवास. साल होता 1931चा. एक धक्कादायक बातमी आली. जादा नानंगो यांना ब्रिटिशांनी पकडून घेतले आणि त्याला फाशी देण्यात आले. आणि हा फक्त एक व्यक्तीचा मृत्यू नव्हता, तर हा होता एका आंदोलनावर झालेला हल्ला आणि या रागातून जन्मले बंड. ही बातमी ऐकताच गाय दिनलूच्या मनात एकदम रागाची ज्वाला पेटली. ती फक्त 16 वर्षाची होती, पण त्या दिवशी एक मुलगी नाही तर ती एक योद्धा जन्माला आली. आता मीच लढणार आपल्या लोकांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, असं तिने ठरवलं. राणी गाय दिनलू पुढे आली. तिने आंदोलनाची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि गावागावात फिरायला लागली. लोकांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये तिने धाडस, धैर्य निर्माण केलं. तिने त्यांचं नेतृत्व केलं. लोक तिला म्हणू लागले, आमुची राणी आहे. याच ठिकाणी एक साधी मुलगी बनली आदिवासींची नेता. थेट युद्ध करायला तिच्याकडे मोठी सेना नव्हती, पण तिच्याकडे होती बुद्धी, रणनीती आणि जंगलाची ओळख. तिनं सुरू केला गनिमिकावा. अचानक हल्ले, रात्रीच्या अंधारात हालचाली आणि लगेच गायब. गाय दिनलू रात्री हल्ला करत असे आणि लगेच गायब होत असे आणि ब्रिटिशांना गोंधळात पाडत असे. ब्रिटिश सैनिक एकदम गोंधळात पडले. त्यांना समजत नव्हतं ही मुलगी नेमकी कुठे आहे. आणि जंगलातच युद्ध चालू होतं. जंगलच तिचं सर्वात मोठं एक क्षेत्र होतं. डोंगर, दर्या, झाडं आणि अंधार हेच तिचं कवच होतं. आणि तिचे साथीदार जंगलात लपून ब्रिटिशांवर हल्ले करत होते आणि प्रत्येक हल्ल्यानंतर ते गायब होत होते. हा होता बुद्धीचा युद्ध आणि आत्मविश्वासाचा विजय. ब्रिटिशांची भीती हळूहळू ब्रिटिश सरकार घाबरू लागले. एक 16 वर्षाची मुलगी त्यांच्या सैन्याला आव्हान देत होती. त्यांनी मोठं सैन्य पाठवलं. शोध मोहीम सुरू केली. बक्षीस जाहीर केलं. पण गाय दिनलू अजूनही पकडीत येत नव्हती. ती म्हणायची, आपण कमी नाही, आपण फक्त जागे व्हायचं आहे. ही जमीन आपली आहे आणि आपण ती वाचवणारच. पण जसजसं तिचं बंड वाढत गेलं तसतसं धोका वाढत गेला. ब्रिटिशांनी ठरवलं आता काही करून त्या मुलीला पकडायचंच. आणि मग एक अशी घटना घडली ज्याने सगळं काही बदलून गेलं. विश्वासघात झाला. 1932चा तो काळ. ब्रिटिश सरकार त्रस्त झालं होतं. एक 16 वर्षाची मुलगी जंगलातून त्यांच्यावर हल्ले करत होती. त्यांच्या सैन्याला चकवा देत होती. ती होती गाय दिनलू. ब्रिटिशांनी तिचा शोध सुरू केला. जंगलात सैन्य पाठवलं. गावागावात चौकशी सुरू झाली. असं म्हटलं जातं की काही लोकांनीच ब्रिटिशांना माहिती दिली ती कुठे लपलेली आहे, तिचं ठिकाण काय आहे. आणि मग ब्रिटिशांनी योजना आखली. अचानक त्यांनी हल्ला केला. एक रात्री जंगलात तिचं तळ होतं. अचानक चारही बाजूनी ब्रिटिश सैन्याने घेराव घातला. गोळ्यांचा आवाज, धावपळ आणि अचानक झालेला हल्ला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण शत्रू खूप मोठा होता. आणि शेवटी 17 ऑक्टोबर 1932 रोजी राणी गाय दिनलू यांना अटक करण्यात आली. त्यावेळी ती फक्त 16 वर्षाची होती. ब्रिटिशांनी तिला कोर्टात उभं केलं आणि दिली जन्मठेपेची शिक्षा. एक लहानशी मुलगी, पण तिच्या मनात भीती नव्हती. तिने फक्त एकच विचार केला, मी हार मानणार नाही.
तुम्ही मला कैद करू शकता, पण माझ्या विचारांना अनेक वर्षाचा संघर्ष नाही, तुरुंगातील वेदना आणि न थांबणारा निर्धार. शेवटी 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि त्या दिवसासोबतच एक वीरांगना पुन्हा मोकळी झाली. राणी गायदिनलू यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. वर्षानुवर्षे कैदेत राहिलेली ही योद्धा पुन्हा एकदा मोकळ्या आकाशाखाली उभी होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक स्वप्न पूर्ण झालं होतं, कारण भारत स्वतंत्र झाला होता याचा तिला खूप आनंद झाला. आणि तिच्या धैर्याने प्रभावित होऊन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिला एक खास सन्मान दिला. तो म्हणजेच राणी ही पदवी तिला देण्यात आली आणि तेव्हापासून ती ओळखली जाऊ लागली राणी गायदिनलू. तिच्या योगदानासाठी भारत सरकारनेही तिला सन्मानित केलं. पद्मभूषण हे तिला पुरस्कार देण्यात आले. ताम्रपत्र फ्रीडम फायटर अवॉर्ड तिला देण्यात आलं. हे फक्त पुरस्कार नव्हते, हे होतं तिच्या बलिदानाचं मान्यतापत्र. स्वातंत्र्यानंतरही ती थांबली नाही. आदिवासी समाजासाठी काम केलं, संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केले, लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं. तिच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त ब्रिटिशांना हरवणं एवढं नव्हतं, तर समाजाला उभं करणं हे तिचं महत्त्वाचं एक लहानशी आदिवासी मुलगी जिने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिलं. तिच्याकडे ना मोठी सेना होती ना आधुनिक शस्त्र, पण तिच्याकडे होतं धैर्य, आत्मविश्वास आणि देशप्रेम. मित्रांनो, 16 वर्षाची एक मुलगी जिने ब्रिटिश साम्राज्याला हादरवलं, ही फक्त कथा नाही, हा आहे धैर्याचा जिवंत पुरावा. परंतु हा पुरावा इतिहासात अजूनही लपलेला आहे. 17 फेब्रुवारी 1993 ही महान वीरांगना आपल्यातून निघून गेली. पण तिची कथा, तिचं धैर्य आणि तिचं बलिदान आजही जिवंत आहे. एक लहानशी आदिवासी मुलगी जिने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिलं. तिने आपल्याला शिकवलं, वय नाही, धैर्य महत्त्वाचं असतं, परिस्थिती नाही, निर्धार मोठा असतो. राणी गायदिनलू ही फक्त नाव नाही, तो आहे प्रेरणेचा ज्वालामुखी. जर तुम्हाला ही कथा प्रेरणादायी वाटली असेल, आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच अनसुनी सत्य असलेल्या वीरांगना यांच्या कथा आपण पुढेही घेऊन येणार आहोत. धैर्याला वय नसतं, राणी गायदिनलू हिचं हे ऐतिहासिक सत्य. तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.